प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना कमी आणि विमा कंपनीला अधिक नफा मिळाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। देशभरात एकूण 73,630 कोटी रुपये तर राज्यामध्ये 16,300 कोटी रुपये कमावले। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। खरीप पीक विम्याचे 1219 कोटी रुपये मंजूर, मात्र निम्म्या पीक कापणी प्रयोगाची भरपाई बाकी। सध्या एकूण 30 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 1299 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे। भरपाई मंजूर झालेल्या पात्र जिल्ह्यांच्या याद्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता। मका खरेदीला 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ, आणखीन 20,000 क्विंटल खरेदी होणार। आतापर्यंत ही तिसऱ्यांदा व शेवटचीच मुदतवाढ असून मका उत्पादक शेतकऱ्यांनी हमीभावासाठी मुदतीच्या आत मक्याची विक्री करून घ्यावी। उष्णतेचा ताप, पाण्याची होते वाफ, पाणीसाठ्यात कमालीची घट, दिवसेंदिवस वाढतोय तापमानाचा पारा, जलसाठ्याचे बाष्पीभवन वाढले असून उन्हापासून आपल्या पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू। नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीपोटी जिल्ह्याला 37.15 कोटींची आर्थिक मदत मंजूर। जिल्ह्यातील 44,497 बाधित शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत। बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट। कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, कवडीमोल भावाने शेतकरी आले वांद्यात। सध्या बाजारपेठेमध्ये कांद्याला केवळ 500 ते 800 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। तीव्र उन्हामुळे शाळेंच्या वेळेमध्ये झाला बदल, उन्हाच्या झळा। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने काढले नव्या वेळापत्रकांचे आदेश। उन्हाचा पारा 40 अंशाच्या वर गेल्याने शाळा सकाळी 7 ते 11:30 पर्यंत सुरू राहणार। शेतीवर यावर्षी कमी मान्सून, युद्धामुळे ही संकटाचे सावट। या खरीप हंगामामध्ये भारतीय हवामान खात्याने मान्सूनचा 92% सरासरी पावसाचा अंदाज दिला आहे। केसरची कैफियत, प्रतिकूल हवामानामुळे शेतकऱ्यांची हिरमोड। आंबा उत्पादनामध्ये 70% होणार घट, त्यामुळे बागा घेण्यासाठी व्यापारी साशंक असल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड। हळद अद्रक उत्पादकांना सरकारचा हात, हेक्टरी 40,000 रुपयांचे अनुदान जाहीर। शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि नगदी पिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हळद व अद्रक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 40,000 रुपयापर्यंत अनुदान देण्यात येत आहे। पीक विम्याचा 75 लाखांचा पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग झाला आणि कापूस मका पिकांचा दुसऱ्या टप्प्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे शेतकरी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट। 37 कृषी केंद्र चालकांचे परवाने बनवेगिरीमुळे झाले रद्द। कृषी विभाग, नियम तोडणाऱ्यावर यापुढेही कारवाई होणारच। खरीप हंगाम सुरू होण्याच्या बेभाव कलिंगडचा लाल चिखल, कवडीमोल दराने शेतकरी गार। अवकाळी पावसाचा बसला फटका, उत्पादन आणि वाहतूक खर्चही निघेना, त्यामुळे टरबूज खरबूज उत्पादक शेतकरी आले अडचणीत। महागाईच्या पेटीतूनच आला फळांचा राजा। कर्नाटक हापूस दाखल झाल्यानंतरही कोकणाच्या हापूसचा दर स्थिर। आजच्या प्रकारानुसार असणाऱ्या आंब्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। युद्ध आखातात, पीक करपणार शिवारात। PVC पाईप, ठिबक साहित्यांची दरवाढ झाली। कच्च्या मालाची आवक घटल्याने प्लास्टिकच्या वस्तूमध्ये 30 ते 35% भाववाढ झाली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अटीमुळे शेतकरी वर्ग त्रस्त, कागदपत्रांचा बोजा, कर्जवाटपासाठी होत आहे विलंब। चोपडा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी, ATM कार्डची सक्ती। जळगाव जिल्ह्यातील अपडेट। केरोसिनचा दर 68 रुपये प्रति लिटर, तर कमिशन मिळणार 2.5 रुपये। स्वस्त धान्य दुकानदारांमधून नाराजी। जिल्ह्यासाठी तालुकानिहाय 12,000 लिटरचा कोटा मंजूर। गॅस टंचाईचा पर्याय म्हणून रॉकेलचे वाटप होणार आहे। पारा 44 अंशावर आणि जिल्ह्यामध्ये अवकाळीचाही येलो अलर्ट। दिवसाऊन आणि सायंकाळी ढगाळ वातावरण। वाशिम जिल्ह्यातील स्थिती, हवामान विभागाने पुढील 2 दिवस ढगाळ वातावरण राहील असे सांगितले आहे। बाजारात गव्हाच्या दरात वाढ, शेतकऱ्यांना दिलासा। कारंजामध्ये 2400 रुपये प्रति क्विंटलने खरेदी।
आवक मात्र मंदावली। यावर्षी सर्व जिल्ह्यामध्ये गव्हाला चांगला उतारा आला आहे। नैसर्गिक आपत्तीतील नुकसानीपोटी जिल्ह्याला 37.15 कोटींची आर्थिक मदत मंजूर। जिल्ह्यातील 44,497 बाधित शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत। बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट। हप्ता 7.82 कोटी रुपये। सोयाबीनचा विमा मिळाला 1.58 कोटी। जिल्ह्यातील 2 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मंजूर। अकोला जिल्ह्यातील स्थिती। यंदा एल निनोचा प्रभाव, पाणी जपून वापरा। यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज असून धरणातील पाणी जपून वापरण्याची गरज। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे। राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। दरात घसरण झाल्याने निफाडच्या शेतकऱ्यावर वांगे फेकण्याची आली वेळ। खर्चही निघेना। प्रति किलो 4 रुपयांचा आहे दर। पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू। नाशिक जिल्ह्यातील अपडेट। अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध जिल्ह्यातील असणारे कांद्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे। राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। 2030 पर्यंत सर्वच लाभार्थ्यांना घरकुल देण्याचा संकल्प। आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटासाठी शासनाच्या वतीने 35 लाख घरे उभारण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। आता शाळेच्या नावामध्ये ग्लोबल इंटरनॅशनल नाही वापरता येणार। शिक्षण विभागाचा कठोर निर्णय। बोगस शाळांना बसणार चाप आणि पालकांचीही दिशाभूल होणार नाही। अवकाळीग्रस्तांना 53.73 कोटींची आर्थिक मदत मंजूर। मागील हंगामात राज्यात अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मंजूर करण्यात आली आहे। त्यानुसार पात्र झालेल्या जिल्ह्यांच्या याद्या आल्या आहे। त्यामध्ये नागपूर, वर्धा, गोंदिया, सातारा, सोलापूर, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर व बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 53,73,07,000 रुपयांची मदत मंजूर करण्याचा GR काढण्यात आला आहे। उर्वरित जिल्ह्यांच्या याद्या आपण समोर बघणार। कापसाला 8,500 रुपयांचा मिळत आहे दर। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा। तर भेटूया उद्याला। तोपर्यंत धन्यवाद।